नमस्कार, मी अमित परब। माझा प्रॉपर्टी रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक भरपूर लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी नक्कीच मदत होऊ शकते। तर मंडळी, आज आपण या ठिकाणी बघतो आहोत टोटली 35 गुंठेचा हा प्लॉट आहे। टोटली सपाट शेत जमीन आहे, प्लेन असा ग्राउंड प्लॉट आहे आणि वाडी वस्तीला टेकून असलेला हा प्लॉट आहे। वाडी वस्तीच्या जवळपास असलेला हा प्लॉट आहे आणि डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही अशी जागा पूर्ण टेबल। या ठिकाणी कुठलाही लेवलिंग करण्याची गरज नाही आहे। ह्या प्लॉटचा उपयोग तुम्ही एखादा फार्म हाऊस बांधण्यासाठी, एखादा सेकंड होम बांधण्यासाठी, एखादा वीकेंड होम बांधण्यासाठी किंवा एखादा आपला कौलारू घर बांधून, एखादा छोटंसं शेतघर बांधून या ठिकाणी तुम्ही राहू शकता आपल्या फॅमिलीसोबत। अशी ही जागा आहे। प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन जवळपास आलेलं आहे, तसेच डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे। प्लॉटमध्ये कुठेही तुम्ही बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं, एकदम शुद्ध प्युअर पाणी, या ठिकाणी गोड पाणी तुम्हाला मिळू शकतं। तसेच लाईट कनेक्शन आलेलं आहे, डांबरी रोड टच आहे, वाडी वस्ती जवळपास आहे आणि आपल्या प्लॉटपासून किराणा मालाचं दुकान, पिठाची गिरण आणि ऑटो रिक्षा आपल्या प्लॉटपर्यंत येतात। तसेच शेअर ऑटोसुद्धा आपल्या प्लॉटपासून जवळपास उपलब्ध आहेत। आपल्या प्लॉटपासून स्कूल, कॉलेज या सर्व सुविधा 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहेत। आपल्या प्लॉटपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे। मुख्य बाजारपेठेमध्ये तुम्हाला सर्व ज्या आवश्यक वस्तू आहेत, किराणा मालाच्या असतील किंवा कपड्याची दुकानं आहेत, तसेच बस डेपो आपल्या प्लॉटपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच हॉस्पिटल असेल, बँका असतील, म्हणजे जे पण मोठं मार्केट आहे, आपल्या मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून 3 किलोमीटरच्या अंतरावर अवेलेबल आहे। अशी ही जागा पूर्ण सपाट प्लॉट। आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर या ठिकाणी हा प्लॉटचा जो सातबार आहे तो सेपरेटली आहे। पूर्ण सातबार हा सेपरेट आहे। वर्ग 1ची जमीन आहे। 35 गुंठेची ही जागा वाडी वस्तीमध्ये अप्रतिम जागा आणि सुंदर अशी जागा मिळणं खूप क्वचितच असतं। तर मंडळी, अशी जागा तुम्ही शोधत असाल, वाडी वस्तीमध्ये जागा शोधत असाल आणि घर बांधण्यासाठी जागा शोधत असाल तर आजचा हा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे। मुंबई आणि पुण्यापासून जर तुम्हाला यायचं असेल, या प्लॉटला भेट द्यायची असेल तर तुम्हाला 5 ते 6 तास या प्लॉटपर्यंत तुमच्या गाडीने यायला लागू शकतात। म्हणजे तुम्हाला 300 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा उपलब्ध आहे। पुणे आणि मुंबईपासून, कोल्हापूरपासून यायचं झालं तर 100 किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे। अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल, तुम्हाला बघण्याची इच्छा असेल, घेण्याची इच्छा असेल तर वरील दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची अधिक माहिती घेऊ शकता किंवा व्हॉट्सअप कॉल, फोन लागत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप कॉलिंगसुद्धा करू शकता। तर म्हणजे अशी ही जागा पूर्ण शेतीची जागा आहे, शेत जमीन आहे, वर्ग 1चा सातबार आहे, सेपरेटली सातबार आहे आणि पूर्ण टेबल प्लॉट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच आवडू शकतो। तर म्हणजे वेळ घालवू नका, या जागेला लवकरात लवकर या जागेला भेट द्या, व्हिजिट द्या। तर म्हणजे ही मुख्य जागा शेतीची आहे। शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे। ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नसेल आणि त्यांना शेतजमीन विकत घ्यायची असेल तर त्या लोकांसाठी आम्ही कायदेशीररित्या शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून देत असतो। तो पण कमी बजेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतकरी दाखला मी या ठिकाणी बनवून देऊ शकतो। तर नक्कीच मंडळी, शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप कॉलिंग करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेजसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता। तर मंडळी, माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला अधिकाधिक प्रॉपर्टीज कोकणामध्ये बघायच्या असतील किंवा जागा विकत घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला रिसेल बिझनेस करायचा असेल, म्हणजे जागा विकत घेऊन जागा विकायच्या असतील, कमी बजेटमध्ये घेऊन जास्त रेटमध्ये विकायचे असतील तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी या ठिकाणी कॉल करू शकता। तुम्ही एक बिझनेस आपला ओपन करू शकता, जमीन खरेदी विक्रीचा बिझनेस मी या ठिकाणी नक्कीच करू शकता घर बसल्या। तर नक्कीच मंडळी, माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ही जागा आवडल्यास तुम्ही या जागेला नक्कीच भेट देऊ शकता। तर थँक्यू मंडळी, पुन्हा व्हिडिओ अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।